जो भाषा है कोंकणी भाषा है, दिल्ली सरकार ने कोंकणी के लिए अकादमी स्थापित की है उधर दिल्ली में, वैसे भी कर्नाटक में भी कोंकणी के लिए है और केरला में भी है। खाली महाराष्ट्र में गोवा रहने के बावजूद कोई कोंकणी अकादमी क्यों नहीं है? जहाँ अकादमी की जरूरत होती है वहाँ कोई बोलता नहीं, और जहाँ बोलता है हमारे हाउस में, आप अगर बीएमसी में आओ, अगर हमारे विधान भवन में आओ, तो वहाँ बातें तो होती है. मेयर इज कोंकणी. एक्झॅक्टली. मुंबई मेयर इज. कितीतरी लोक, कितीतरी मंत्री नक्की करू, पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपण आमच्या विधान भवनात आलात किंवा आमच्या महानगरपालिकेमध्ये आलात, जे आमदार खासदार आहेत शिवसेनेचे, जेवढे कोकणी भाषा बोलली जाते त्यांच्या घरी, मला वाटतं ते अकॅडमीमध्ये बोलली जात नसेल. शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो. सॉरी, एक मिनिट, त्यांचा मगासपासून हात आहे, मग आपल्याकडे येतो दिनेशजी. I think rather than going into if and but scenario of what will happen post poll, our duty today is to focus on taking the message to the people that we are here standing for the local Goans as a voice. There has been no alternative in the past few years. If you see, there have been two national parties contesting here constantly. Despite having the governments in the center or here, I still find voices, I still find opinions that there is water shortage in cities and towns, in major cities and towns in Goa. There is still electricity shortage and load shedding. If this is the case, I think it needs a model of better governance, and that is what we are here for. Sir, Dinesh ji, sir. मला वाटत नाही आता बोट कोणाकडे दाखवायची वेळ, हे आमची कोणाची स्टाईल पण नाही की हा जबाबदार आहे तो जबाबदार आहे. मला वाटतं इतर पक्ष ते करत असतात. आम्ही ना क्रेडिटसाठी जातो ना बोट दाखवण्यासाठी जातो, आम्ही काम करण्यासाठी आलेलो आहोत. जे काय झालं ते झालं, पुढची काम करण्याची संधी आम्ही मागत आहोत आणि त्यांचे आशीर्वाद गोयकरांचे मागत आहोत. मला वाटतं समर्थन हे जनतेला असेल, इकडचा जनतेचा जो आवाज आहे तो महत्वाचा आहे. गोवाकर काय बोलतायत हे महत्वाचं आहे. I think we are in favor of sustainable development. Environment is a huge issue across the world as much as it is relevant to the local economy. What we need to realize is without environment there is no quality of life. Without quality of life there will be no business coming to Goa. Today the amount of people who are looking at Goa as a possibility for sustainable development, whatever is legal in the ambit of legality and environment will happen here. मैं अगर मगर की बातों में नहीं जाऊंगा. मुझे ये विश्वास है कि जो हमारे 11 उम्मीदवार हैं उनको अच्छे वोटों से वो जीत के आएंगे और विधान भवन में जाएंगे. ये सिर्फ वचननामा में नहीं है, ये तो दिलों में है. क्योंकि अगर आप देखिए हमारा जो शाश्वत विकास का जो मॉडल है, मुंबई में हो, महाराष्ट्र में जैसे अपनी नासिक में हो, नागपुर में हो, हर जगह विकास तो हो रहा है लेकिन शाश्वत हो रहा है, सस्टेनेबल हो रहा है. पर्यावरण को हम प्रोटेक्ट करके विकास कर सकते हैं, हमने महाराष्ट्र में दिखाया है और यही हम देश को दिखाना चाहते हैं. कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. अर्थात आम्ही जसं आपण बघितलं असेल महाराष्ट्रात देखील विकासाचं काम आम्ही पुढे नेत आहोत. निवडणुकीच्या आधी आमचं जरी त्यावेळी पण वचननामे वेगळे जरी असते तरी आमचं काम हे एकच आहे. काल देखील आपण बघितलेलं आहे की एकजुटीने आम्ही काम करत आहोत. नाही, सगळे राष्ट्रीय नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. फार मोठे मोठे नेते सगळ्याच पक्षांमधून आलेत. आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत. आम्ही लोकांमध्ये जाऊन पदयात्रा वगैरे करत आहोत. जसं आपण बघत असाल आमच्या सभा पण चौक सभा वगैरे होत आहेत, गावांमध्ये होतात. आणि आमचा तोच हेतू आहे की लोकांचा आवाज काय होतं, मोठ्या सभेमध्ये मोठे जेव्हा नेते येतात, मोठ्या सभा होतात,
लोकांचा आवाज बोलकेपणाने येऊ शकत नाही आपल्याकडे. आमचा प्रयत्न हाच आहे की जेवढं लोकांचं ऐकू शकू, लोकांचं सरकार हे असायला पाहिजे. नाही, मला त्याच्यावर काहीच व्यक्त करायचं. नाही, आमचे आमदार फक्त आणि फक्त विधान भवनाची शपथ घेणार.